नमस्कार मंडळी, मी वैष्णवी. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्पाइस अँड स्माइल मराठी. तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने वरणबट्टी बनवणार आहोत. तर चला वळूयात आपल्या रेसिपीकडे. तर मी इथे 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच वाटीने 1 वाटीला थोडासा कमी रवा घेतलेला आहे. त्यानंतर मीठ आणि ओवा घातलेला आहे. थोडासा मीठ घातलेली क्लिप ॲड करायची मी विसरले, पण घातलेलं आहे. त्यानंतर मी तूप घातले गरम करून, तुम्ही तेलही घालू शकता. आणि त्याचं प्रमाण बरोबर झालं आहे की नाही ते बघण्याची एक ट्रिक आहे. ते म्हणजे आपण ते व्यवस्थित मिक्स केल्याच्यानंतर मुटका करून बघायचा. जर एकदम व्यवस्थित बनत असेल तर ठीक आहे, नसेल बनत तर कमी पडले असं समजायचं आणि तेल किंवा तूप एक्स्ट्रा घालायचं. त्यानंतर बेकिंग सोडा, बेकिंग पावडर काही घालू शकता किंवा इनोही वापरू शकता. मी तर इनो वापरलेला आहे. त्यानंतर त्याच्यावर थोडंसं पाणी घालायचं जेणेकरून तो ॲक्टिवेट होतो. त्यानंतर आपल्या साध्या नॉर्मल पाण्याने पीठ मळून घ्यायचं. खूप निब्बरही नाही मळायचं आणि खूप जास्त पातळही नाही, एकदम असं चपातीपेक्षा थोडंसं घट्ट मळून घ्यायचं. एकदम हलक्या हाताने, अजिबात जोर लावून नाही, एकदम हलक्या हाताने मळून घ्यायचं. आणि ते परफेक्ट बनलं आहे की नाही हे कसं बघायचं, तर एक गोळा तोडून घ्यायचा आणि जर जाळी पडलेली दिसली तर एकदम व्यवस्थित झाले असं समजायचं. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेलं सुद्धा आहे. त्यानंतर पीठ भिजते तोपर्यंत मी इथं वरण लावून घेतले. तसं तर तुरीच्या डाळीचं घ्यायला पाहिजे, खूप जास्त टेस्टी लागतं. पण मला त्रास होतो पित्ताचा म्हणून मी मुगाच्या डाळीचं घेतले. त्यानंतर आपण वरणाची तयारी करून घेऊया. त्यासाठी मी हिरवी मिरची, कोथिंबीर, खोबरं आणि कढीपत्ता, लसूण याचं वाटण करून घेतले. कढीपत्ता तुम्ही घाला, माझ्याकडे नव्हता. खूप छान टेस्ट येते. त्यानंतर तेच कढईमध्ये तेल, जिरे, मोहरी, हे केलेलं आपण वाटण, कांदा, टोमॅटोची प्युरी, मीठ हे सगळं घालायचं. त्यानंतर मसाले घालायचे, लाल तिखट, सांबार मसाला, हळद. सुहानाचे मसाले खूप जास्त टेस्टी असतात, हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं जेणेकरून ते मसाले करपणार नाहीत. आणि त्यानंतर डाळ घालायची जी आपण शिजवून घेतलेली, पण ती क्लिप ॲड करायची मी विसरले. म्हणजे मी त्याची क्लिपच नाही घेतली, मी पूर्ण विसरून गेले होते, त्यामुळे ते इथे दिसणार नाही. पण डाळ घालायची. तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी ना त्यानुसार तुम्ही गरम पाणी घालून घ्यायचं. गरमच घालायचं, गार घातल्याने त्याची चव बिघडून जाते आणि तरी व्यवस्थित येत नाही. त्यानंतर कोथिंबीर वगैरे घालायची, मीठ घालायचं चवीपुरतं. छान त्याला उकळू द्यायचं 10-15 मिनिट. एवढं नाही, 10 मिनिट उकळू दिलं कमी गॅसवर तरी पण ते होऊन जातं. त्यानंतर बट्ट्या उकळत ठेवायच्या. त्या मी अगोदरच ठेवल्या होत्या की एका कुकरमध्ये किंवा एखाद्या पसरट भांड्यामध्ये त्याला घ्यायचं. त्या बुडेल इतपत पाणी घालायचं. त्यानंतर त्या फुगून आपोआप वर येतात, समजायचं की त्या झालेल्या आहेत. वर आले की नंतर काप करून घ्यायचे, तळून घ्यायचं आणि छान असं सर्व करायचं. खूप छान लागतात, एकदम उत्तम. एकदा नक्की बनवून बघा.